ज्योतिबा डोंगरावर घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला सुरुवात। श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिरात पहाटे 3 वाजता महाघंटेचा नाद करून दरवाजे उघडण्यात आले। पहाटे 4 ते 5 ज्योतिबा मूर्तीची पाद्यपूजा, मुखमार्जन, काकड आरती झाली। पहाटे 5 ते 6 पंचामृत महाअभिषेक विधी झाला। 6 वाजता घटस्थापनेनिमित्त ज्योतिबा देवाची नागवल्ली पानातील अलंकारी बैठी महापूजा बांधण्यात आली। या पूजेसाठी चिकोडी तालुक्यातील खडकलाट गावातील भाविकांनी नागवल्ली पाने पुरवली। ही पूजा प्रल्हाद जुगर, अंकुश दादरणे, प्रकाश सांगळे, अविनाश कापरे, केदार चिखलकर यांनी बांधली। सकाळी 9 वाजता घटस्थापनेसाठी श्रींचे पुजारी, उंट, घोडे, देव, सेवक, वाजंत्री यांच्या लवाजम्यासह धुपारती सोहळा निघाला। धुपारती सोहळा मार्गावर ग्रामस्थांनी रांगोळी काढून फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या। यावेळी महिलांनी धुपारतीचे स्वागत करून औक्षण केले। या धुपारती सोहळ्यात ज्योतिबा देवाचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, ग्रामसेवक प्रवीण कुमार पोवार, पोलीस पाटील बाळासाहेब पाटील यांच्यासह गावकरी, पुजारी, ग्रामस्थ उपस्थित होते। धुपारती सोहळ्याने ज्योतिबा, काळभैरव, महादेव मंदिर, चोपडाई देवी, यमाईसह इतर सर्व मंदिरात घट बसवण्यात आले। यावेळी आकर्षक पूजा बांधण्यात आली होती। आज नवरात्र उत्सवामुळे ज्योतिबा मंदिरात घटस्थापना करण्यात आली। यावेळी ज्योतिबाची नागवल्ली पानात सरदारी रूपात बैठी पूजा बांधण्यात आली। उद्यापासून कमळ पुष्पात पूजा बांधण्यात येते। 29 सप्टेंबरला ज्योतिबाचा जागर असून 2 ऑक्टोबरला दसऱ्या दिवशी या नवरात्र उत्सवाची सांगता होणार असल्याचं ज्योतिबाच्या पुजाऱ्यांनी सांगितले। आज ज्योतिबा देवावरची नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे। आज दुपारतीने ज्योतिबा नवरात्राची सुरुवात होते। दुपारतीने घट बसवले जातात ज्योतिबा डोंगरावरचे आणि आज श्री दख्खनच्या राजाची ही बैठी पूजा नागवल्ली रूपात खाऊच्या पानामध्ये बैठी पूजा ही बांधलेली आहे आणि पूजा बांधणारे पुजारी अंकुश दादरणे, प्रकाश सांगळे, प्रल्हाद जुगर, अविनाश कापरे, केदार चिखलकर यांनी पूजा ही बांधलेली आहे आणि 2 ऑक्टोबरला खंडेनवमी दिवशी देवाची शेवटची पूजा होते आणि 9 दिवसात देवांची वेगवेगळ्या रूपात पूजा बांधली जाते। आज घटस्थापना असल्यामुळे पहिल्या माळेला ज्योतिबा दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।